त्यांच्या भूमिकेबाबतचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सातत्याने डावललं जात असल्यामुळे अखेर भुजबळांनी आपलं समता परिषदेचं कार्ड बाहेर काढलंय। समता परिषदेच्या बैठकीत नाराज भुजबळांना वेगळी भूमिका घेण्याचा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भुजबळ पुढील 6 दिवसात समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक घेणार आहे। त्यामुळे भुजबळांचं दबावाचं राजकारण आहे की अस्वस्थ भुजबळ वेगळी भूमिका घेणार, यावरचा हा विशेष रिपोर्ट। समतेच्या माध्यमातून भुजबळ नाराज भुजबळांची नवी खेळी, दबावाचं राजकारण की वेगळी भूमिका। आधी नाशिक लोकसभेचं तिकीट कापलं, नंतर राज्यसभेतून डावललं। त्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते भुजबळांनी आता त्यांची हक्काची संघटना म्हणजे समता परिषदेचं आपलं ठेवणीतलं शस्त्र बाहेर काढलंय। भुजबळांना समता परिषदेचे कार्यकर्ते मुंबईत भेटायला आले। तब्बल 2-3 तास ही बैठक चालली। मात्र भुजबळांनी समता परिषदेची बैठक नव्हती सांगत काही कार्यकर्ते भेटायला आल्याचं सांगितलं। समता परिषदेची बैठक नव्हती, हे समता परिषदेचे कार्यकर्ते काही आमचे चाहते 7-8-10 लोक ते म्हणत होते की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे। या बैठकीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या नाराजीच्या मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भुजबळांना सातत्याने डावललं जात असल्यामुळे त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेण्याचा आग्रह समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धरला। या बैठकीत नेमकं काय घडलं ते पाहूया। लोकसभा आणि राज्यसभेला डावलल्यानं वेगळा विचार करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। शाह आणि मोदींचा ग्रीन सिग्नल असूनही भुजबळांना तिकीट नाकारलं। राज्यसभेत इच्छुक असूनही सुनेत्रा पवारांची वर्णी। पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं भुजबळांनी सांगितलंय। लोकसभा निवडणुकीत जय पराभवाच्या गणितावर सखोल चर्चा करण्यात आली। एवढंच नव्हे तर 6 दिवसांनी समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावणार असल्याचं सांगत भुजबळांनी भविष्यातल्या वेगळ्या समीकरणाचे संकेत दिलेत। कोण निवडून आलं, किती मतांनी निवडून आलं, पडले तर का पडले, जिंकले तर कसे जिंकले, ही सगळी चर्चा जो आहे ना तो आढावा घेतला। डिटेल आढावा जो आहे म्हणजे खरा आढावा हा या 5-6 दिवसामध्ये मी समता परिषदेची आमची पूर्ण मीटिंग जी आहे ती बोलवणार आहे आणि मग त्यावेळेला आणखी त्याच्यावर प्रकाश पडेल। त्या पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही। जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही, असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं। राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय। तसंच ओबीसींची जातनिहाय जनगणनेच्या मागणीनं पुन्हा उचल खाल्ली आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ओबीसींचे प्रश्न डावलले जात असल्याचे आरोप होत आहेत। तर मोदी सरकारची जातनिहाय जनगणनेबाबत संदिग्ध भूमिका आहे। त्यामुळे महायुतीत भुजबळांची घुसमट होत असल्याचं त्यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यांवरून वारंवार दिसून आलंय। तर राजकीय आघाडीवरही भुजबळ अस्वस्थ आहेत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समता परिषदेच्या माध्यमातून आपलं बळ दाखवून हवं ते पदरात पाडून घेणार की वेगळी राजकीय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। सुनील काळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।